शस्त्र शक्ती भक्ती शक्ती भक्ती भरली जत्रा आनंदाची अस्त्र शस्त्र शक्ती भक्ती संगे घेऊन आली भक्ती आपली भीमथडी हो आपली भीमथडी आपली भीमथडी हो आपली भीमथडी पुण्यातील शिवाजीनगर ॲग्रिकल्चर ग्राउंड सिंचन नगर मध्ये दरवर्षी भीमथडीची जत्रा आयोजित केली जाते। या जत्रेमध्ये विविध कार्यक्रम, खाद्यपदार्थांची रेलचेल तसंच पारंपरिक खेळ आपल्याला बघायला मिळतात। ही भीमथडीची जत्रा जी आहे ती सुनंदा पवार दरवर्षी पुण्यामध्ये आयोजित करत असतात। महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही जत्रा नेहमी भरवली जाते। तसंच आपण बघतोय की खूप जणांनी या जत्रेला भेट दिली आहे। प्रत्येक जण उत्साहाने आनंदाने या जत्रेत सहभागी होतोय। तर आपणही न्यूज अनकटच्या माध्यमातून छोटासा या भीमथडी जत्रेचा आढावा घेणार आहोत। पुणेकरांसाठी खास पर्वणी असणारी ही भीमथडी जत्रा राज्यातील कला संस्कृतीचं प्रदर्शन आणि महिला बचत गटांना आर्थिक ताकद देणाऱ्या भीमथडी जत्रेचा उद्या शेवटचा दिवस। 325 स्टॉल, राज्यातील 18 पेक्षा जास्त जिल्हे, देशातल्या 12 राज्यांमधून महिला बचत गट आणि महिला उद्योजक या जत्रेला आलेत। पारंपरिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल, महाराष्ट्राची कला संस्कृती, पर्यावरण संवर्धन, एकात्मिक शेती, मत्स्य शेती असे अनेक विषय या जत्रेत बघायला मिळणार आहेत। या जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून ही जत्रा गेल्या 18 वर्षापासून दरवर्षी भरवली जाते। आम्ही कृषी महाविद्यालय मधून आलोय। आम्ही आमच्या स्टॉलवर कोकोडेमा हे सेल करतोय। कोकोडेमा हा एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे। त्यामध्ये आम्ही कोकोपीट, वर्मी कंपोस्ट आणि अदर न्यूट्रिएंट्स मिक्स करून एक सॉइलचा बॉल बनवलाय। त्या बॉलला हाफ करून आम्ही त्यामध्ये एक मॉस टाकून एक प्लांट ठेवलाय। ते सगळे प्लांट्स इंडोर आहेत, ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, जसं की स्नेक प्लांट आहे, पेपरोमिया आहे, मनी प्लांट आहे वगैरे वगैरे। आणि त्याला आम्ही कोकोनट कॉयरनी कव्हर केलेला आहे आणि नंतर डेकोरेशन पर्पज साठी वुलनचा यूज करून त्याला अट्रॅक्टिव्ह फॉर्म मध्ये बनवलेलं आहे। कोकोडेमाचे म्हणजे ऍडव्हान्टेजेस असे आहेत की आपण त्याला इंडोर ठेवू शकतो आणि ते फॉर 2 or half years पर्यंत ते प्लांट्स आपण घरामध्ये ठेवू शकतो विथ देअर ग्रोथ। याच्यासाठी लागणारा केअर फक्त तुम्हाला आठवड्यातून एकदा ह्याला पाण्यामध्ये डिप करायचंय आणि ड्रेन करून ठेवून द्यायचं। हे तुम्ही कुठेही ठेवू शकता, तुमच्या ऑफिस टेबलवर, स्टडी टेबलवर। इट ऑल्सो हॅज हेल्थ बेनिफिट, जसं की ज्या लोकांना बीपी आहे तर जॅपनीज रिसर्च नुसार हे असं पण सांगितलंय की हे बीपीला हेल्प करतं टू लोअर डाऊन। सो आय थिंक मला असं वाटतं की हा खूप हेल्थ बेनिफिशियल प्लस कॉस्ट रिड्युसिंग वे टू लिव्ह। बरेच लोक खूप छान प्रतिसाद देतात। त्यांना असं वाटतंय की ही नवीन कन्सेप्ट आहे, प्लास्टिकला एक रिप्लेसमेंट मिळून जातीये की हे तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता। त्यामुळे जे प्लास्टिकच्या कुंड्या वापरल्या जातात त्या सुद्धा कमी होतील असं वाटतं। भीमथडी जत्रा हे ग्रामीण भारताचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि उद्योजकतेची भावना साजरी करणारे एक उल्लेखनीय व्यासपीठ बनलंय। भीमथडीचं वैशिष्ट्य काय माहितीये का? तिथे विकली जाणारी प्रत्येक वस्तू ही हाताने बनवली जाते। प्रत्येक जण वस्तू तयार करताना संपूर्ण जीव त्या वस्तूला लावतात आणि ती वस्तू तयार करतात। मग यामध्ये लहान मुलांसाठी फॅन्सी पण पारंपरिक लुक देणारे कपडे, टाकाऊ मधून टिकाऊ वस्तू, महिलांसाठी वेगवेगळ्या ज्वेलरी आणि या वस्तू सहसा मार्केटमध्ये किंवा जगात एकमेव असणाऱ्या पुणेकरांच्या तुळशीबागेत शोधूनही सापडणार नाहीत। त्या भीमथडी जत्रेमध्ये एक स्टॉल लोकांचं लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट। हा किन्नर लोकांचा स्टॉल आहे जिथे लोक खूप प्रतिसाद देत आहेत। आपण बघतोय मॅडम काय खूप सुंदर प्रतिसाद आहेत आणि माझं पहिलं वर्ष आहे भीमथडी जत्रेमधलं। खूपच सुंदर प्रतिसाद आहे, आवडते माझा स्टॉल सगळ्यांना आणि छान वाटतंय। भीमथडीमध्ये माझा पहिला स्टॉल, तसं मी एक्झिबिशन इतर ठिकाणी करत असतो। चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल हे सांगेल की जे माझ्या कम्युनिटीसाठी कादंबरी ताई आणि पूर्ण मंगलमुखी किन्नर समाज चॅरिटेबल ट्रस्टचे काम करतात, की माझ्या समाजातल्या लोकांनी पुढे येऊन, मुख्य प्रस्थापित समाजामध्ये पुढे येऊन ज्यांच्यामध्ये जे काही स्किल्स आहेत ते समोर दाखवावेत आणि स्वतःच्या व्यवसायाची संधी स्वतः निर्माण कराव्यात आणि ते सक्षमपणे मी आज त्यांच्यामुळे उभी आहे। तर
मी थँकफुल आणि ग्रेटफुल आहे त्याबद्दल. भीमथडीच्या जत्रेची म्हणजे तुम्ही पाहत आहात की खूप सुंदर प्रतिसाद आहे. ऑर्गनाईज खूप सुंदर केलेलं आहे आणि माननीय सुनंदाताई पवार आणि सर्वच जे काही मान्यवर ऑर्गनायझर्स आहेत त्यांचंही मी खूप धन्यवाद म्हणते. कारण खूप शिस्त, स्वच्छता आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे जे काही ऑर्गनायझेशन यांचं आहे तर संपूर्ण काळजी घेतली जाते प्रत्येक येणाऱ्या कस्टमर पासून ते तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी ते लोक घेतात. त्याच्यामुळे मला इथे स्टॉल लावून आणि इथे उभे राहताना खूप आनंद होतो. नमस्कार. भीमथडी जत्रेला गेले 3 वर्ष आम्ही येतोय. येण्यामागचं कारण म्हणजे इथे बरेचसे बचत गट असतात आणि वेगवेगळं जे एरवी आपल्या इतर मार्केटमध्ये मिळत नाही ते नेहमी मिळतं. आज मी बरीच खरेदी केली ती बचत गटामधनंच केली आहे. ब्लाऊज घेतलेला आहे. काही हे राजस्थानी पापड जे मोठे असतात ते मिळत नाहीत जनरली आपल्या लोकल दुकानांमध्ये, ते घेतलेले आहेत. आणि बघण्याची क्युरियोसिटी म्हणजे दरवेळी काहीतरी वेगळं आपल्याला या जत्रेमध्ये मिळतात. एक पारंपरिक हे आपल्या इथे संस्कृती पण जपली जाते. एंट्रन्स पासून आपण पाहतो की तो माहोल एकदम वेगळा वाटतो आपल्याला. भीमथडी जत्रा हे एक पुण्याचं आकर्षण आहे मला असं वाटतं. आणि दरवेळेस आम्ही एक हजेरी लावतोच. खूप आनंद होतो. प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळ्या स्टॉलमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. इथे एक किन्नर लोकांचा ह्याचा स्टॉल आहे. आम्ही मुद्दाम पर्पजली तिथे घेतलो कारण ते खूप चॅरिटेबल काम सुद्धा करतात. मध्ये आम्हाला एक लोकलमध्ये गृहस्थ भेटले. त्याच्याविषयी माझे मिस्टर सांगतील की ते कशा प्रकारे चॅरिटेबल काम करतात. खरं तर मला आज गरज नव्हती पण एक त्यांना मदत आणि काहीतरी ते करतात आणि त्या डोनेशन मधनं पण ते बरंच काहीतरी करतात. हे खूप चांगलं आहे की इथे जी लोक येतात ती नुसती विक्रीसाठी पण नाही आहेत, ते एक मोठ्या संस्थेमधनं पण काहीतरी डोनेशन करत असतात. आणि आपल्यासारख्या लोकांनी त्यांना हा एक मदतीचा हात असतो. स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे खरेदी पण असते, विक्री पण असते आणि मदत पण असते. हे भीमथडीचे वैशिष्ट्य आहे. आणि ते किन्नर लोकांचं अजून एक जे गृहस्थ पुण्यातले आहेत ते फार मोठं कार्य करतात. त्याच्या बाबतीत एक 5 मिनिटात माझे मिस्टर सांगतील. स्पेसिफिक आज काय आहे, इथे या स्टॉलमध्ये एक किन्नरांचा स्टॉल मला बघायला मिळाला. आणि गेली 25 वर्ष मी असंच पुणे मुंबई प्रवास करतो. त्याच्यामध्ये मला एक किन्नर असे भेटले होते की जे रोज 5,000 रुपये कलेक्शन करतात. आणि विशेष म्हणजे कुणाकडेही ते जबरदस्तीने पैसे मागत नाहीत, फरडं इंग्लिश बोलतात. आणि ते 5,000 रुपये कलेक्शन झाल्यावर ते कर्जतला उतरतात. आणि कर्जतला त्यांनी स्वतः आदिवासी पाड्यातली 20 मुलं सांभाळलेली आहेत. त्या मुलांच्यासाठी ते 5,000 रुपये रोज गोळा करतात. असं काम करणारे त्यांच्यातलेही काही लोक आहेत, तर त्यांना आपण थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून मुद्दाम आज आम्ही त्यांच्या एक किन्नरांचा स्टॉल होता त्याच्यावरही काही खरेदी केली. आणि सगळ्यांनी या भीमथडी जत्रेला नक्कीच भेट द्यावी. तिथे अगदी काही काही गोष्टी अशा असतात की ज्या बाजारात सहज उपलब्ध नसतात, त्या आपल्याला इथे नक्की मिळतात. सगळ्यांनी या जत्रेचा नक्की लाभ घ्या. भव्य अशा भीमथडी जत्रेचे आयोजक सुनंदा पवार आपल्यासोबत आहेत. मॅडम, कसा होता भीमथडीचा संपूर्ण प्रवास? एकतर भीमथडी जत्रेचा प्रवास हा माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. 2006 साली पहिली भीमथडी जत्रा आम्ही पुण्यामध्ये भरवली. 2006 साली भीमथडी जत्रा भरवताना माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की मी किती वर्ष चालवेन काय. एकतर पुणेकरांना ते आवडलं पाहिजे आणि म्हणून मी एक छोटासा प्रयत्न करून बघितला 2006 साली. आणि त्यावेळेच्या छोट्या पलीकडच्या ग्राउंडवरती आम्ही जत्रा भरवली होती. आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आणि महिलांना होणारी मदत आणि त्यातनं अनेक उद्योजक उभे राहिले भीमथडी जत्रेमधून. त्यामुळं ग्राहक आणि उत्पादक यातला मला दुवा मधला साधायचा होता. आणि त्यासाठी ही जत्रा आपण भीमथडी या नावाने पुण्यामध्ये भरवायला सुरुवात केली. भीमथडी हे नाव लोकांना कळत नाही की भीमथडी म्हणजे काय. तर भीमथडी म्हणजे भीमा नदीचा काठ. त्यामुळे सुपा परगणा बारामतीचं जे जुनं नाव आहे भीमथडी, भीमथड्यांची नावाची एक छोटी घोड्याची एक जात पण आहे आणि ती त्यावेळेला खूप प्रसिद्ध होती आणि अजूनही ती घोडी आहेत. त्यामुळे तो माझा जो उद्देश होता की ग्राहक आणि उत्पादक यातला मधला दुवा साधायचा, तो उद्देश मात्र माझा या 18 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सफल झाला. कोट्यावधी रुपयाच्या इंडस्ट्री ह्याच्यामधनं मसाल्याच्या आणि ह्याच्या उभ्या राहिला. एक्सपोर्ट सुरू झाला लोकांचा. आणि दरवर्षी आपण नवीन 17% महिलांना संधी देतो. तेच महिला गट आपण याच्यामध्ये घेत नाही. दरवेळेला नवीन महिलांना संधी, नवीन महिलांचे नवीन प्रॉडक्ट आणि
फूड फेस्टिवलमध्ये 87 स्टॉल आहेत. तिथं जनरली आपण सांगतो की ट्रॅडिशनल फूड महाराष्ट्राचं तेच तुम्ही करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही हे दिसणार नाही, म्हणजे वडापाव किंवा पिझ्झा किंवा अशा गोष्टी तुम्हाला तिथे दिसणार नाही. भाकरीचे सगळे प्रकार दिसतील, मासळी असेल, चिकन असेल, थालपिठाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वांग्याची भाजी, बरेच असं सगळं ट्रॅडिशनल आहे. गव्हाची खीर आहे, हुलग्याच्या शेंगुळे, हुलग्याची उसळ आहे. अशा पद्धतीने एक ट्रॅडिशनल आपल्या महाराष्ट्राचा जो फूड आहे ते तिथं फूड फेस्टिवलमध्ये आहे. आणि या 325 स्टॉल आहेत यावेळच्या भीमथडी जत्रेमध्ये. याच्यामध्ये 26 स्टॉल आहेत हे शेतकऱ्यांचे आहेत. त्यात काही ज्या नामांकन मिळालेल्या कंपन्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्यांचे स्टॉल आहेत. आणि सगळं मधापासून हळद, ज्वारी, बाजरी, खांडसरी साखर, गूळ या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. त्याचबरोबर एक मिलेटपासून बनवलेलं आईस्क्रीम यावेळेला एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट तिथं आलेलं आहे. 4 स्टार्टअपचे युवक आलेले आहेत. काही मुली आहेत, त्यांनी कॉस्मेटिकमध्ये आता खूप चांगलं काम करतात आहे. आणि 2-3 मुलं आहेत जे BSc ॲग्री झालेत पण स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजक होऊ पाहतात. त्यांना पण आपण भीमथडी जत्रेमध्ये संधी दिलेली आहे. अशा पद्धतीने 21 जिल्ह्यातून महिला बचत गटाच्या माध्यमातून इथं आलेल्या आहेत. आणि 12 राज्यातून हातमाग, ज्याला आपण हँडलूम किंवा हँडवर्क किंवा हँडक्राफ्टेड याच्यावरती काम करणाऱ्या बाहेरच्या राज्यातल्या 12 राज्यातून NGO इथं आलेल्या आहेत की त्यांनी हजारो महिलांच्या हाताला तिथं काम दिलेलं आहे. गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे. अशा पद्धतीने जे जे हवं आहे ते पुणेकरांना देण्याचा एक छोटासा प्रयत्न या भीमथडीच्या माध्यमातून आपण करू. ज्याला प्युअर पाहिजे, ज्याला हँडलूम पाहिजे त्याला पण आहे. ज्यांना बचत गटाचे मसाले हवी आहेत, लोणची हवी आहेत, वेगवेगळे खाद्यपदार्थ हवे त्यांच्यासाठी पण आहे इथं. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकाला काही ना काहीतरी इथं त्याला घरामध्ये, ज्याच्या कुटुंबामध्ये, किचनमध्ये जे हवंय ते महिला बचत गटाच्या माध्यमातून देण्याचा एक प्रयत्न या भीमथडी जत्रेच्या माध्यमातून आपण इथं पुण्यामध्ये करतो. आणि हे 18वं वर्ष आहे आणि अतिशय यशस्वीपणे आजचा 4था दिवस आज आपला भीमथडी जत्रेचा सुरू झाला आहे. अजून 2 दिवस ही जत्रा इथंच पुण्यामध्ये चालणार आहे आणि 25ला रात्री 10 वाजता भीमथडी जत्रेचा समारोप होईल. प्रत्येक वेळी तुम्ही नवीन नवीन स्टॉल आणता, वेगवेगळ्या बायका आणतात, बचत गट वेगवेगळे असतात, काय चॅलेंजेस असतात? एकतर काय होतं, माझा नेहमी आता माझा राऊंड झाला तेव्हा पण सांगितलं की बाहेरून काही विकत आणू नका कंपनीचे प्रॉडक्ट आणि इथं विकू नका. बऱ्याच वेळेला महिला ऐकत नाही, थोडं कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. सगळं त्यांना असं घ्यायचं आणि असं विकायचं, एक सवय जी लागली ना ती सवय थोडी भीमथडी जत्रे मी मोडायचा प्रयत्न करते. त्यामुळे वर्षभर काम करा, काहीतरी क्रिएटिव्ह करा, 10 महिलांच्या हाताला काम द्या आणि स्वतः बनवून काहीतरी आणा. पण खूप अफलातून गोष्टी महिलांनी स्वतः बनवून आणलेल्या आहेत, त्याचं फार कौतुक आहे. आणि काय ज्या महिलांनी जे रेडीमेड बाहेरून आणलं होतं तेच आता मी त्यांना उचलायला लावले आणि ते बाजूला करायला लावले की ते विकायचं नाही भीमथडीमध्ये. त्यामुळे महिलांना माहिती झाले, त्यामुळे महिला एक 4 महिने 5 महिने आधी अप्रोच होतात. मग आम्ही त्यांची सगळी माहिती घेतो, प्रॉडक्ट बारामतीला येतात, मग ते सगळे चेक केले जातात, बघितले जातात. त्याच्यात काही सुधारणा असेल तर सुधारणा करायला सांगतो पॅकिंगमध्ये, ह्याच्यामध्ये. आणि FSSI आणि फूड लायसन वगैरे ज्या फॉर्मॅलिटी आहे त्यात पण त्यांना सगळं आपण पूर्ण करायला लावतो. त्यामुळे पूर्वीच्या जत्रेमध्ये भरा पिशवीत आणि आणून विका ही जी भी होतं ना, आता नाही. आता पॅकिंग, फूड लायसन, FSSI, बारकोड या सगळ्या गोष्टी आता महिला फॉलो करायला लागल्यात. आणि ऑनलाईन पेमेंटवर पण आता खूप चांगलं काम होतंय ना, त्यामुळे तिथं पण कॅश सगळी हँडल करायला त्यांना पण त्रास होतो. त्यामुळे महिला बदलतात आहे, पॅकिंग बदलत आहे. जसे जसे पुणेकर त्यांना मागणी करतात आहे किंवा ज्या प्रॉडक्टला पुणेकरांची पसंती चांगली आहे तेच प्रॉडक्ट घेऊन महिला पुण्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. लिंक होती आहे, एखादा प्रॉडक्ट खूप आवडला तर त्यांचा फोनवरनं आणि कुरिअरवरनं त्यांची सेवा चालू होती. त्यामुळे भीमथडीचा रोल इथपर्यंतच आहे, ग्राहकाला जोडून देणं. आम्ही बाजूला होतो, ग्राहक आणि उत्पादकाची लिंक चालू होती. भीमथडी जत्रा आणि लहान लहान मुलं इथे येत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? वेगवेगळ्या लहान लहान मुलांचे छान छान कपडे, वासुदेवाचे कपडे वगैरे त्याबद्दल काय? नाहीतर एकतर लहान मुलांना काय, ते आता तुम्ही बघता तिथे कोंबड्या आहेत, शेळ्या आहेत आणि आतमध्ये मधमाशीचा खूप चांगला डिस्प्ले लावलेला आहे. मधमाशा पण केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. आणि मुलांसाठी दरवेळेला मुलांसाठी एक ॲक्टिव्हिटी असते खरं. यावेळेला एक मुलांसाठी, खास मुलांसाठी अशी ॲक्टिव्हिटी माझ्याकडनं नाही झाली, कारण यावेळेला कृषी आणि ह्याला हे भीमथडी समर्पित होती. त्यामुळे कृषीवर आमचा यावेळेला जास्त डिस्प्ले झालेला आहे. पण मुलांना इथलं वातावरण खूप भावतंय. सगळ्यात महत्त्वाचं एकतर भीमथडीने 18 वर्ष स्वच्छता खूप पाळली. ओला कचरा, सुका कचऱ्याचं नियोजन केलंय, प्लास्टिकवर हे केलंय. तुम्ही
रात्री काल दिवसभरामध्ये 40,000 लोक येऊन गेली, पण रात्री 10 वाजता फूड सेक्शन मध्ये थोडं पण तुम्हाला मला अस्वच्छता किंवा कचरा किंवा कुठं काही नाही, एवढं छान सहकार्य लोकांनी पण केलं. जागोजाग मी डस्टबिन ठेवल्यात, पण त्याचा वापर पण झाला पाहिजे. पण या वेळेला मला खूप जाणवलं की लोकांनी खूप छान पद्धतीने डस्टबिनचा वापर केल्यामुळे भीमथडी खूप स्वच्छ आणि व्यवस्थित राहिली आहे आणि त्याचा आनंद. कारण फूड सेक्शन मध्ये तर काल रात्री बसायला जागा नव्हती, खाली जमिनीवर बसून मांड्या घालून लोक जेवत होते, त्यामुळे तो परिसर तर स्वच्छ असलाच पाहिजे. त्यामुळे आजचा 4था दिवस तर खूप छान पद्धतीने पार पडतोय. नवीन महिला उद्योजक ज्या खूप पाहतायत त्यांच्यासाठी काय सांगायचं भीमथडीबद्दल? मगाशी तुम्ही मुलांसाठी म्हणाला, त्यात मुलांना आणि सगळ्यांना मला एकच मेसेज द्यायचा आहे की जो मधमाशी हा कीटक यावेळेला भीमथडीने ज्याला जास्त हायलाइट केलाय, तो कीटक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच माणूस जिवंत राहणार आहे. त्यामुळे त्याला जपला पाहिजे. तो जपायचा असेल तर झाडं लावली पाहिजेत. प्रत्येक घराने प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे. त्यामुळे झाडं राहिली तर मधमाशी राहणार, नाहीतर मधमाशी जर संपली तर माणूस संपायला वेळ नाही लागणार. हा मेसेज यावेळच्या भीमथडीमध्ये मी मुलांना आणि सगळ्यांना दिला, शहरातल्या लोकांसाठी. दरवेळेला भीमथडी काहीतरी देत असते, मुलगी वाचवा, मुलगी शिकली पाहिजे, मुलगी जन्मली पाहिजे. हाही ह्याच्यावरही आम्ही काम करतोय. कॅन्सर त्याच्यावरही आपण काम करतोय. दरवेळेला काहीतरी सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही येतो आणि पुणेकरांनाही सांगत असतो सगळं. ज्या भीमथडी जत्रेत किन्नर लोकांचा एक स्टॉल मला दिसलाय, गेले 3 वर्ष आहे. बरोबर, तुम्ही भीमथडीच्या माध्यमातून किन्नर लोकांसाठी काही करू पाहता? एकतर या लोकांचा सगळ्यांनीच रिस्पेक्ट करायला पाहिजे. मी तरी करते, ती पण माणसंच आहेत आणि म्हणून 3 वर्ष झालं या लोकांचा स्टॉल इथे असतो आणि खूप रिस्पेक्टफुली आपण त्यांना तिथं ट्रीट करतो आणि त्यांना ती एक संधी देतोय आपण तिथं. भीमथडी सगळ्यांना बरोबर घेऊन चालली तर मग त्यांना का नाही, ते पण असले पाहिजेत बरोबर. थँक्यू. तर नक्कीच भीमथडी बद्दलचं पुणेकरांचं प्रेम हे थक्क करणारं आहेच आणि यामध्ये महिला सक्षमीकरणासोबतच महाराष्ट्राची संस्कृती, कला तसेच इतर राज्यांच्या कला संस्कृती सुद्धा जपण्याला मदत होणार आहे.